त्यांना बघा ही पट्टी दिलेली आहे आणि आपल्याला दाग दुख फक्त एवढी होती की यांना एवढं लांबून बोलवतो, यांना माल भेटेल का नाही भेटेल असं. आणि खरंच त्यांना जो माल भेटला आहे तो सगळ्यांपेक्षा माल त्यांना भारी भेटलेला आहे. ही जी पट्टी त्यांनी घेतलेली, एक दुसरी पट्टी ती छोटी काढली त्यांनी. दादा त्यांच्यासोबत डॉक्टर घेतो वेटर्निटी, त्याच्यामुळे त्यांना काहीच सांगायचं काम नाही. ते म्हणतात आकाश आपल्याकडे सगळं जगतं. बच्चे सगळे त्यांनी चांगले बच्चे काढले. याच्यामध्ये 4 पाठी आहेत, बाकी सगळे बोकड आहेत. दादा कुठलं गाव? नांदुरा तालुका जिल्हा जिल्हा बुलढाणा. बरं जो दाम घेतला तोच सांगा. 8,000 क्वालिटी पटली. सगळा माल तुम्ही तुमच्या हाताने धरला. हो सौदा कसा झाला? 2 शब्द झाला का असं आणला? 2 शब्द. हां मित्रांनो अंतर बरोबर होता. भाऊला फक्त साईडला घेतलं की भाऊ अशी किंमत होणार आहे आणि त्या दामामध्ये आपण माल त्यांना दिलेला आहे. भाऊ काय सांगशाल कस्टमरांना? मालाची क्वालिटी चांगली आहे. ब्रीड बी प्युअर आहे. हो गुर्जरी आहे, काही कोटा आहे, काही सिरोही आहे. बरं ब्रीड पण प्युअर आहे आणि किफायतशीर दाम आहे. बरं ते पैसे जाणं. हे बघा मित्रांनो बच्चे दिले. बच्चे पावसामध्ये ओले आहेत आणि बच्चे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मायनस पॉईंट असतो की उपाशी आहेत, तरी जे घेणारे आहेत त्यांना असते जाणीव, त्या हिशोबाने ते घेत असतात. बघा आता यांच्या 2 पट्ट्या होत्या हलक्या भारी, तर आपण हलकी पट्टी साईडला केली आणि मोठी पट्टी साईडला केली. चालतं ठीक आहे. इकडं पण त्यांची पट्टी, तिथं स्वतः बाकी आहे. ही पट्टीचा सौदा बाकी. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो पब्लिक बघा गाडीची वाट केव्हापासून पाहत आहे. पावसामुळे आज गाडी थोडी लेट झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बाजारातून आपण माल खरेदी करतो तो बाजार बंद होता. पण आपण तिकडे चालले गेलो, त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर आपल्याला कळालं की बाजार बंद आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या खेड्यावरनं किंवा जे काही चुकत चाकत जे व्यापारी येत असतात त्या व्यापाऱ्यांकडून माल घेतला आहे. जवळपास माल कमी आहे. ज्याला म्हणजे एखाद्याला शेतकऱ्याला माहीत नसेल किंवा व्यापाऱ्याला माहीत नसेल की बाजार बंद आहे, तर अशा व्यापाऱ्यांपासून किंवा जे तिकडचे दलाल होते त्यांना त्यांच्यासोबत आपण आजूबाजूच्या गावखेड्यात जाऊन मित्रांनो जेवढा पॉसिबल होता वरचा कंपार्टमेंट फक्त तेवढाच माल आणलेला आहे. आणि बऱ्यापैकी कस्टमरांना आपण कॅन्सल, जे लांब लांबचे सगळ्यांना कॅन्सल केलं. आता हे बुलढाण्याचे यांनाही कॅन्सल केलं होतं, पण हे म्हणे आकाश भाऊ आम्हाला 2 हप्त्यापासून तुम्ही कॅन्सल सांगताय, पण या हप्त्याला आम्हाला यायचं आहे. म्हटलं बाबा तुम्ही या, तुमच्या रिस्कवरती तुम्हाला माल भेटला तुम्ही घेऊन जा, काय अडचण नाही, तुम्हाला सहकार्य 100% करू. बरोबर. आता हे घेण्याची गर्दी ना, याच्यात सगळे 2-5 घेणार आहेत, काही 5-7 घेणार आहेत. सगळे सौदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पण पब्लिक असते तर बऱ्यापैकी. आता तुम्हाला गाड्या दाखवतो बघा. ही एक गाडी मागे बघा, 3 गाड्या लागलेल्या आहेत इथं. इकडं बघा ही एक आहे. बरोबर. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो दर गुरुवारी आपली राजस्थानी बोकडांची गाडी येते. या आठवड्याला खूप जास्त माल येणार होता, पण विषय असा झाला बाजार बंद निघाला, त्याच्यामुळे हे बघा बाजार बंद निघाला. आता हा सगळा विकतचा चारा आहे, तिथं बांधला जातो आहे. हे बघा 300 रुपये एका गठ्ठ्याचे आहेत. इकडे गठ्ठे ठेवलेले आहेत मोठे. बघा इकडे गठ्ठे पाहायला लागतील. असे 8-10 गठ्ठे घ्यावे लागतात. जेव्हा जास्त माल असतो तेव्हा जास्त घ्यावं लागतात. आज माल कमी आहे, काहीतरी असेल 130-140. माल उतरला, सगळा जवळपास माल धरला गेलेला आहे. 2-5 नग जे बारीक होते ते राहिलेले आहेत. विषय असा आहे मित्रांनो, जर जास्त माल आला ना तर अजून जास्त क्वालिटी येते. कमी मालाला म्हणजे विषय काय, फक्त आपण हा जो माल आणलेला आहे हा आपल्या गाडीचं भाडं आणि जे कस्टमर होते ज्यांना 2-2, 5-5, 10-10 लागणार होते त्यांना माल भेटेल या हिशोबाने. आज काहीच धांदल झाले नाही, सगळ्यांना माल भेटला आज. त्या अडचणी सगळ्यांनी. आणि असे कस्टमर होतात सगळे 6-6, 7-7 घेणारे, 5-5, 10-10 घेणारे. फक्त एकच कस्टमर असं होतं हे बुलढाण्याचं, ज्यांना मोठी पट्टी घ्यायची होती. आणि हां तेवढंच एक होतं ज्यांना मोठी पट्टी घ्यायची होती, पण आपण त्यांना पट्टीचा पूर्ण माल करून दिला. त्यांना सहकार्य केलं भरपूर की तुम्हाला तुमची पट्टी तुम्ही लांबून आलेले आहेत. आणि त्यांना आपण 2 हप्त्यापासून नाही सांगतोय की तुम्ही येऊ नका भावासोबत. ते म्हणे आकाश भाऊ आता आम्हाला यायचं आहे, माल घ्यायचा आहे, कारण की आता माल घेतील तेव्हा येणाऱ्या कुर्बानीपर्यंत 2 दात होतील त्या हिशोबाने. बरोबर. हे बघा माल छोटा आलेला आहे असं म्हणताय ना, माल जास्त मोठा आहे असं. 8 आहे रे हो. हां
ए प्रतीक भाऊ पाठ पाहिजे का? पाठ पाहिजे पाठ. हे पाय लय सुंदर आहे बाय, नाही बस एकदम मोठ्या कानाची. हे बघा इकडे बघा पूर्ण पट्टी बांधलेली, माल त्यांच्यापासून भरपूर झाला. पाठ आहे. हे बघा. भरपूर माल त्यांना देण्याचा सहकार्य केलेलं आहे आपण. पूर्ण मोठी पट्टी आहे, पाठी बोकड आहेत त्याच्यामध्ये. लांबून आलते दादा म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तुम्ही काय म्हणता? माल घेतला का? किती घेतला? 7 घेतले का? हे बघा इकडे हे कोटाचे बच्चे. मित्रांनो बघा पहिला सौदा झाला कोट्याचा. सगळा माल घेतलेला आहे करोली कोट्यामध्ये. एक अजमेरीमध्ये भाऊचा अगोदर सौदा पहिले सुटून गेला, तेव्हाही भाऊला आपण फायनल दाम बोललो होतो, पण मग ते बच्चे दुसऱ्याने मागितले. मग नंतर भाऊ म्हणे मला देऊन टाका म्हणे. मित्रांनो जास्त ताणत नाही, फक्त 200-300. आज आम्ही तोंडाने सांगतो की आम्हाला गाडी भाडा मागे, कारण की माल कमी भेटतो या हिशोबाने. बच्चे उपाशी, बच्चे बघा सगळे कोटामध्ये. बच्चे चांगले बच्चे भाऊने खाल्ले होते. हे बघा बच्चे तुम्ही पाहू शकतात. भाऊ मांगेलाल भाऊ गाव खडकीसील. दाम 7.5. मित्रांनो 7.5,000ने मांगेलाल भाऊने बच्चे घेतले. आवडली का क्वालिटी? हां खुश आहे ना? झाली. इकडे कोणाचं आहे? पाठ आहे काही गुजरीचं बच्चं आहे. जे घेणार आहे जे काय नवीन नाही, ते सगळे अनुभवीच आहेत. बच्चा बघा असं क्वालिटी बघून आता प्रत्येकाला समजते काय विषय काही नाही. आता भाऊ कोणचा गाव? के धुलिया के. कितने मिली या? 8.5. हे बघा 8.5 मध्ये बच्चे घेतलेले गुजरीमध्ये. लय डिमांड असते गुजरीला. क्वालिटी पसंत आहे क्या? हो. मित्रांनो पहिल्या दावणीमध्ये त्यांनी आपला मान ठेवला, दुसऱ्यामध्ये आपण त्यांचा मान ठेवलेला आहे. ते मला बोलले की आकाश भाई तो तुमचा शब्द ऐकतो, इथं तुम्ही माझा शब्द ऐका. हे बच्चे छोटे पण क्वालिटीचे बच्चे. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण नेहमीपेक्षा 200-300 आज तुम्हाला पट्टी महाग आहे, जे ते तोंडावर सांगणार. दादा ही जो दाम घेतला तोच सांगा. याच्यात आम्ही एक शब्द बोललो का? हा जो तुम्ही बोलला त्याच्यात देऊन दिलं. हो चालतं ठीक आहे. हो पुन्हा एकदा गाव सांगून द्या. नांदुरा. बरं ठीक आहे. मित्रांनो हे घेतलं त्यांनी 6,000 प्रमाणे, आणि तिकडचे बोकड घेतले त्यांनी 8,000 प्रमाणे. हे बघा बच्चे घेतले मित्रांनो, जबरदस्त क्वालिटी, एक नंबर क्वालिटी बच्चांना घेतलेली. मित्रांनो बघा इथं बच्चे टाकले. आता 3 बच्चे छोटे आणि 3 बच्चे मोठे. छोटे बच्चे घेतले आणि मोठे बच्चे घेतले. त्यांना विचारू दाम. दादा गाव कुठलं? सायगाव बागडी का? सायगाव बघा. बरं कसे घेतले? 3 बच्चे घेतले 7.5 हां आणि 3 6,000 ने घेतले. बरं क्वालिटी पडली. हो जे 7.5 बच्चे घेतले बच्चे चांगले. हो चांगले. बरं आणि जे 6 घेतले ते पण चांगले. होम ज्ञान होते का? हो चालतं ठीक आहे. भाऊने पट्टी घेतली, मागच्या हप्त्याला आला वापस गेला. हे बघा हे बच्चे छोटे आहेत आणि हे बच्चे मोठे आहेत, तर दोघी पट्टी आपण एकत्र केलेली आहे. हे बघा हे बच्चे चांगले क्वालिटीचे बच्चे आहेत. बरोबर. भाऊ गाव कुठलं? वीजखेडे तालुका जिल्हा जळगाव. बरं किती बच्चे घेतले तुम्ही आता? हे 20 बच्चे. जो दाम घेता तोच सांगा. 7.5 प्रमाणे. मित्रांनो 7.5 प्रमाणे 20 बच्चे दादांनी घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. दादा बच्चे तुम्ही तुमच्या हाताने काढले, गाडी आले तुम्ही इथं होते. बरं दाम पटला, व्यवहार पटला, चालतं ठीक. हे बघा मित्रांनो बच्चे 7.5 मध्ये. इकडचे मोठे आहेत, तिकडचे थोडे मीडियम साईजचे आहेत. दोघे दाखवतो तुम्हाला.